हॅलो मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आपण निर्णय कसा घ्यावा या विषयावर थोडं बोलणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक छोटंसं गाव होतं। त्या गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता। राहुल खूप हुशार होता, पण एक समस्या होती, तो कोणताही निर्णय पटकन घेऊ शकत नव्हता। एक दिवस त्याला दोन नोकरीच्या ऑफर मिळाल्या। एक शहरातली मोठी नोकरी, जास्त पैसा पण घरापासून दूर, दुसरी गावाजवळची कमी पगार पण कुटुंबासोबत राहण्याची संधी। खूप गोंधळलो आहे मी, दिवस रात्र विचार करत राहिलो, काय करू, कोणता निर्णय बरोबर आहे। शेवटी मला गावातल्या एका ज्येष्ठ माणसाकडे जायलाच पाहिजे। त्या माणसाने शांतपणे विचारलं, तू निर्णय घेताना काय बघतोस? मी फक्त भीती बघतो, चुकीचा निर्णय होईल याची। निर्णय घेताना भीती नाही, तर तुझं मन आणि तुझी गरज बघ। 3 गोष्टी लक्षात ठेव। जे तुला आतून शांतता देतं ते निवड, जे तुझ्या भविष्यासाठी योग्य आहे ते विचार, आणि जे निर्णय घेतल्यानंतर तू पश्चात्ताप करणार नाहीस तेच कर। राहुलने डोळे बंद करून विचार केला। त्याला जाणवलं, त्याच्यासाठी कुटुंब आणि मनशांती महत्त्वाची आहे। त्याने गावाजवळची नोकरी निवडली। काही महिन्यांनी तो आनंदी होता। कदाचित पैसा कमी होता, पण समाधान खूप होतं। निर्णय नेहमी बरोबर किंवा चूक नसतो, तो तुझ्यासाठी योग्य असतो। निर्णय घेताना भीती किंवा इतरांचं मत नाही, तर आपलं मन, गरज आणि समाधान महत्त्वाचं असतं। जो निर्णय आपल्याला आतून शांतता देतो तोच खरा योग्य निर्णय असतो।